नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपण. ती म्हणजे जी काही पीक विम्याची तुम्ही जी-आरची वाट पाहत होतात, त्याच संदर्भातील आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करिता राज्यामध्ये राबवण्यासाठीचा हा जी-आर काढण्यात आलेला आहे. नेमकं ह्याच्यामध्ये कुठला गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं पीक विमा होता त्याच पद्धतीचं ह्याच्या वर्षी सुद्धा मॉडेल ठेवण्यात आलेलं आहे. जे काही कप अँड कॅप मॉडेल 80-110 नुसार जे काही बीड पॅटर्नच आहे त्याच पद्धतीने ही पीक विमा आता यावर्षी सुद्धा राबवण्यात येणार आहे. याच कंपन्याची जी काही विमा कंपन्याची निवड आहे तीच खरीप 2026 आणि रब्बी हंगामासाठी 2026-27 साठी ही योजना राबवण्यात येणार आहे. त्याच्यासाठी कुठल्याही नवीन ट्रिगर वगैरे कुठली जी काही मागणी करत होती की पहिलेचे ट्रिगर काढून टाकून नवीन ट्रिगर टाकण्यात यावेत, ते कुठलेच ट्रिगर न टाकता जशी आहे तशीच 180-110 कप अँड कॉप मॉडेल या पद्धतीनेच हा राबवण्यासाठी जी-आर काढण्यात आलेला आहे. फक्त की विशेष पद्धतीनं आता जे काही नवीन बंधनकारक आहे त्याच्यामध्ये ई-पीक पाहणी करण्यासाठी, कारण की ई-पीक पाहणी हे तुम्हाला आता फक्त सहाय्यकच करून देतील. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही फ्रॉड वगैरे करता येणार नाहीये. त्या पद्धतीची एक महत्त्वाचं आहे. आणि पुढे जर पाहिलं तर हे संपूर्ण जी-आर तुम्ही पाहू शकता की संपूर्ण एकूण 12 जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत कोणकोणत्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर यांच्यासाठी इफ्को टोकियो जनरल्स आहे. सोलापूर, जळगाव, सातारासाठी एच-डी-एफ-सी एर्गो आहे. परभणी, वर्धा व नागपूरसाठी युनायटेड इंडिया आहे. जालना, गोंदिया व कोल्हापूरसाठी गणेश किन यांच्यासाठी सुद्धा युनायटेडच आहे. नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड याच्यासाठी इफ्को टोकियो आहे. वाशिम, बुलढाणा, सांगली, बुलढाणा बजाज आहे. हिंगोली, अकोला, धुळे व पुणे एच-डी-एफ-सी एर्गो आहे. यवतमाळ, अमरावती, गडचिरोली इफ्को आहे. धाराशिव भारतीय विमा कृषी आहे. लातूरसाठी एस-बी-आय आहे आणि बीडसाठी पण तीच आहे. त्यांचे पत्ते वगैरे देण्यात आले आहेत. योजनेचे वेळापत्रक इथं पाहू शकता तुम्ही की शेतकऱ्यांनी 31 जुलै 2026 पूर्वी भरून घ्यायचा आहे खरीपचा. त्यानंतर खाली आपण पाहू शकता की पीक संरक्षित रक्कम विमा हप्ता दर तपशील हा लातूर जिल्ह्याचा आहे. एस-बी-आय जनरल इन्शुरन्स आहे. त्याच्यामध्ये ज्वारी पाहू शकता की जोखीम तर 70 आहे. त्याच्यामध्ये विमा संरक्षित रक्कम 33,000 पर्यंत हे दिले जाणार आहे आणि विमा हप्ता ह्याच्यामध्ये इथं टक्केवारी दिली बघा. आणि विमा हप्ता रक्कम तुम्हाला किती भरायची आहे ह्याच्या पद्धतीनं सुद्धा इथं देण्यात आल्या. 2% हा दर देणार आहे आणि शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी जे काय द्यायचा आहे तो विमा हप्ता रक्कम रुपयामध्ये इथं देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये किती द्यायचं आहे? ज्वारीसाठी 660 रुपये, बाजरी 640 रुपये हेक्टरी, सोयाबीन 1250 हेक्टरी, मूग 450, उडीद 405, तूर 940 आणि 1543.80 पैसे कापसाला. अशा पद्धतीने हे तुम्हाला द्यायचं आहे. हा फक्त ह्याच्यासाठीच आहे, लातूर जिल्ह्याचा. असे अनेक पद्धतीनं तुम्हाला इथं वेगवेगळ्या जिल्ह्याचे सुद्धा हे संपूर्ण इथं चार्ट दाखवले जातील. ते कशा पद्धतीने आहे तुम्ही ते पाहू शकता. जी-आरची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची आपण लिंक देत आहोत. विमा कसा भरायचा त्यावरती आपण एक संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. त्या पद्धतीनं तुम्ही पीक विमा तुमचा भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचं छोटंसं अपडेट होतं. तुमच्या काही विमा भरताना जर अडचणी येत असतील तर नक्की कमेंट करा. त्यावरती सुद्धा सोल्युशन तुम्हाला दिले जाईल. धन्यवाद.